तर या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। लातूरमध्ये भाजी पीक आणि कांदा हा भिजलेला आहे। साताऱ्यात ज्वारी भुईसपाट झाली आहे। तर तिकडे कोकणामध्ये आंबा आणि काजूबाग देखील संकटात आली आहे। राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल रात्री अवकाळी पाऊस पडलाय आणि त्यामध्ये भाजीपाला पिकासह आंब्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा हा उन्हात सुकवण्यासाठी ठेवण्यात आला होता आणि अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तो कांदा पूर्णपणे भिजलेला आहे। साताऱ्यातील माण या दुष्काळी तालुक्यातील म्हसवड परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे ज्वारीचं उभं पीक हे भुईसपाट झालंय। तर अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा तसंच काजूच्या बागा देखील संकटात सापडल्यात। आंब्यावर फुलकीड आणि फळमाशीचं संकट ओढावलंय। तसंच काजूवरही ढेकण्या रोगाचा हल्ला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अवकाळी पावसामुळे आता शेतकरी अडचणीत आलेला आहे। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलेलं होतं आणि या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या आपण लातूरची दृश्य बघतोय। भाजी पिकं आणि कांद्याचं नुकसान झालंय। सातारामध्ये देखील पिकं ही भुईसपाट झालेली आहेत। तर पांढऱ्या कांद्याचंही नुकसान झालंय। तर तिकडे रत्नागिरीमध्ये म्हणजेच कोकणातही आंबा आणि काजू पीक संकटात आलंय।